पूजा वगैरे झाली आणि जेवण वगैरे केलं, मला थोड्या वेळा आता निघून जातो. तर पहा, ज्यावेळेस मी बांध्यावर निघालो, जसा मी बांध्यावर पोहोचत नाही, आई ज्या बांध्यांमध्ये ज्या बांधीत वांग्याचे रोप लागवड करायचं होतं, त्या बांधीच्या कोणत्यावर मी पोहोचलो, उधऱ्याच्या कोणत्यावर, आणि खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर एक मधमाशीच्या जो मासी गालाला डंक मारला. आता मला वाटलं का असेल काही गणबल वगैरे, तिच्या खूप होतात. अरे एक वेळ म्हणता म्हणता जेवढ्या मधमाशा होत्या तेवढ्या माशांनी पुरा हमला माझ्यावर केला. आता मला काय दानका सुधारली नाही, मला मधमाशी आले कुठून, पण त्याने जो हमला केला तो भयानकच. पळाल मला दानका सुधरत नाही. जिकडं पळतो तिकडं ते माश्या माझ्या पिछा चालू. पण ज्यावेळेस मी आईजवळ पळालो, आई बहिणी ताईजवळ पळालो, पण त्याला एकही मधमाशा काही चावलेल्या नाही. पिच्छा माझ्याच चालू. मग तेथून गेल्यानंतर काही वेळामध्ये काही मधमाशा इकडे रिटर्न वापसी आले आणि इकडे इजा करू लागले. पडता पडता बांधेतून परता परता एक तणसीचा ढग होता. आता दांत का सुधारली नाही, कोटी पोर का पोर हाच मला काही भान नव्हता. पण त्यावेळेस सामने तणसीचा ढग होता. त्या ढगामध्ये ज्या प्रकारे उंदीर कसा घुसतो त्या प्रकारे अंदर त्या ढगामध्ये अंदर घुसलो. पण अंदर घुसल्यानंतर ती मधमाशा काही प्रमाणामध्ये कमी झाल्या. पण जे रिटर्न वापसी गेलेले होते, आई आणि ताई यांना इजा करू लागले. ते पळत उठत आले. त्याचा आवाज मला आला, कुठे बेटा म्हणते. म्हणून मी तणसीच्या ढगामध्ये लपला हो. म्हणून तुम्ही लपला, कारण की त्यांना सोडत नव्हते ना. मग ज्यावेळेस आम्ही तिघही आई ताई आणि मी तणसीच्या ढगामध्ये लपलो, तेव्हा माझी चूक लक्षात आली की मी आईच्या शब्दाचा अनादर केलो, मर्यादाचे पालन झाले नाही. म्हणून हे मधमाशाचा प्रहार माझ्यावर झाला. त्यावेळेस मी आईला म्हणलो की बरोबर आहे, मी तुझ्या ऐकलो नाही. टेसाना रागाने मी घरी निघून गेलो, मर्यादाचे उल्लंघन झाला, म्हणून यांनी प्रहार माझ्यावर केला. तर मी आपण सर्व मिळून प्रणाम करू आणि विनंती करू. प्रणाम झाली आणि विनंती म्हणून झाल्यावर काही प्रमाणामध्ये मासे कमी झाल्या, पण पिच्छा तर सोडला नाही. चुकीची क्षमा मागितलं, म्हणलं अशा काय कमी होत नाही. मग ज्यावेळेस तिथीच सायंकाळच्या प्रार्थनेला सुरुवात केलं. सायंकाळची प्रार्थना होतपर्यंत ते मधमाशा जयगुळ झाला आणि सत्य मर्यादा प्रेम झाला, तर ते मधमाशा ऑटोमॅटिकच गायब झाल्या. कुठे गेल्या काही माहिती. तिथून बाहेर निघाला तर पाहतो तर एकही माशी तिथं उरलेली नव्हती, हाजीर नव्हती. म्हणून जो बाबांनी दिलेले विनंतीचे अर्थ व 3 शब्द 5 नियम जे आहे या परीने चालला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सेवक बांधवांनी, आई बहिणीने, बालगोपाळांनी जे बाबाची शिकवण जी आहे त्यापर्यंत चालला तर सुख समाधान नक्कीच मिळेल. तर वेळ अभावी एवढेच बोल मी 2 शब्दाला विराम देतो. सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार.